नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज 18 जून 2026 रोजी आज आपण बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती APMC उन्हाळी कांदा आणि दर विश्लेषण व अहवाल. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे की आपल्याला आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या चॅनलला जोडला जातोय आणि सबस्क्राईब करत आहे. फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, चला तर बघूया राज्यव्यापी सरासरी दर काय आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक देऊन ऐका. शेतकरी मित्रांनो, आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल सरासरी रुपये 550 ते 2100 रुपये दरम्यान भाव मिळाला आहे. हो शेतकरी मित्रांनो, चला तर बघूया आपण विविध बाजारपेठांमधील तपशीलवार आवक व दर, बाजार समितीचे नाव आणि कांदा दर प्रति क्विंटलमध्ये. शेतकरी मित्रांनो, नाशिक बाजार समितीमध्ये मुख्य बाजारामध्ये कांद्याला दर आहे 565 रुपये ते 2107 रुपये. आणि शेतकरी मित्रांनो, चांदवडमध्ये कांद्याला दर आहे रुपये 1500. शेतकरी मित्रांनो, कळवण येथे कांद्याला दर आहे प्रति क्विंटलमध्ये 1275 रुपये. शेतकरी मित्रांनो, सटाणा येथे प्रति क्विंटलमध्ये कांद्याला दर आहे 1325 रुपये. शेतकरी मित्रांनो, मनमाडमध्ये कांद्याला दर आहे 1200 रुपये प्रति क्विंटलमध्ये. शेतकरी मित्रांनो, नागपूर समितीमध्ये बाजार समितीमध्ये कमाल दर आहे 1300 रुपये. शेतकरी मित्रांनो, बाजार समितीमध्ये बाजार आवकेनुसार आणि गुणवत्तेनुसार दरामध्ये चढउतार होऊ शकतात, त्यामुळे विक्रीपूर्वी स्थानिक बाजार समितीशी संपर्क साधणे फायदेशीर ठरेल. शेतकरी मित्रांनो, अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या जनता न्यूज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण आपल्या चॅनलवर भेटतात कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा दर व सरकारी योजनांची माहिती. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये आज कांद्याला काय दर होता तो नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनाही कळेल की तुमच्या बाजार समितीमध्ये आज उन्हाळी कांद्याचा दर काय आहे. शेतकरी मित्रांनो, चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.